रुपाली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बनवते मी बट्टी वरण। वरण बनवण्यासाठी मी इथे तूर डाळ घेतली आहे 1 वाटी, मुगाची डाळ अर्धी वाटी आणि मसूरची डाळ थोडी अर्ध्या वाटीच्याही कमी घेतली। आणि इथं बट्टीचं पीठ मी हे गव्हामध्ये वाळलेली जी मका असते ते दळून आणलेलं ते पीठ आहे बट्टीसाठी। तर त्यामध्ये मी आता इथं 1 चमचा जिरं, 1 चमचा धने आणि 1 चमचा बडीशोप हे मी दळून त्या पिठामध्ये मिक्स करणार आहे। आणि पिठामध्ये मिक्स करण्यासाठी इथे मी दही घेतलेलं आहे। हे दही आपल्याला 2 चमचे टाकायचे त्यामध्ये। आणि वरण बनवण्यासाठी इथं सांबार मसाला, कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि त्यामध्ये टाकण्यासाठी चिंचेचं पाणी। जेव्हा आपण डाळ शिजायला टाकू त्यामध्ये 2 लाल मिरच्या, हे तिखट आहेत त्यामुळे मी 2च घेतल्या। त्यामध्ये कांदा टाकायचा, 1 कांदा आणि 1 टोमॅटो आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या, हे आपल्याला डाळीतच टाकायच्या शिजवायच्या वेळेस। आणि आता इथे मी ठेचा बनवणार आहे। तर ठेचासाठी इथं हिरव्या मिरच्या, ह्या खूप साध्या आणि फिक्या आहेत। आणि इथं लसूण मी जास्त घेतलेला आहे, ठेचा छान लागतो लसूण जास्त असला की। आणि कोथिंबीर सुद्धा मी इथं जास्त वापरलेली आहे। आणि कढीपत्ता घेतला इथं। आता इथे आपण डाळ शिजायला टाकू। त्यामध्ये मी आता मसूर टाकलाय, मुगाची डाळ, तूर डाळ आणि यामध्येच आपल्याला कांदा टोमॅटो हे सगळं काही मिक्स करून टाकायचं आहे। डाळ आपण शिजायला टाकली आहे। आता यामध्ये आपण मीठ टाकू, 1 चमचा, हळद अर्धा चमचा आणि तेल टाकू। इथे मी आता बट्टी पीठ भिजवायला घेते। 1 वाटी इथं बट्टीचं पीठ टाकून घेते बाउलमध्ये। मी जवळपास इथं 1.5 वाटी बट्टीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण 2 किंवा 3 चमचे इथं दही ॲड करायचं आहे। दह्यामुळे काय होते, बट्टी खूप छान मऊ होते आणि एकदम सुंदर अशी खुसखुशीत होते। आणि त्याच्यामध्ये आपण 1 वाटी तेल टाकणार आहोत। तेलामुळे खूप अशी खुसखुशीत होती बट्टी आपली। आणि आता छानपैकी मळून घेऊ आपण। अर्धा चमचा इथं मीठ टाकते। आणि जे आपण धने वगैरे ते जे बारीक करून घेतलं होतं, धने जिरे सोप, ते पण यामध्ये ॲड करणार आहे। मग बाकी यामध्ये काहीच टाकायचं नाही। बट्टीमध्ये सहसा कोणी खाण्याचा सोडा वापरतात, पण मी यामध्ये सोडा न वापरता तेल आणि दही टाकून बट्टी बघा किती छान होते। तुम्ही हे नक्की रेसिपी करून बघा, तुम्हालाही फार आवडेल। सोडा टाकल्यामुळे काय होते, बट्टी फार लाल होऊन जाते। त्यामुळे तसं न करता तुम्ही अशी सुद्धा ट्रिक वापरून बघा। तुम्ही अशी सुद्धा हे ट्रिक वापरून बघा। तेल जास्त टाकायचं आहे आणि दही 3 चमचे टाकायचं आहे। इतकी सुंदर आणि खुसखुशीत बट्टी होते। सोडा वापरल्यानं तेलही बट्टीला फार लागते। तेल म्हणजे कसं, बट्टी पण खूप अशी लालसर होऊन जाते। तर तशी न करता तुम्ही ह्या पद्धतीची बट्टी बनवून बघा, तुम्हालाही फार आवडेल। बट्टीमध्ये इथं मी ओवा टाकायला विसरले होते, तर यामध्ये 1 चमचा ओवा सुद्धा टाकायचा। हा मी आत्ता याच्यामध्ये टाकून घेतला आहे। आणि ह्या पद्धतीनं थोडं थोडं पीठ टाकून एकदम छान असं घट्टसर मळून घ्यायचं हे पीठ। बघा ह्या पद्धतीनं इथं असं बट्टीचं पीठ छानपैकी तयार झालं आहे। आता याला आपण 10 मिनिटासाठी थोडा वेळ ठेवून द्यायचं। तोपर्यंत आता आपण इथं ठेचा बनवण्यासाठी इथं मिरच्या वगैरे भाजून घेऊ। आता हे सगळे काही मिरची, लसूण हे सर्व काही आपण यामध्ये टाकून घेऊ। छानपैकी असं याला भाजून घेऊ। जास्त तिखट मिरच्या असल्या की त्यामध्ये मग शेंगदाणे वापरायचे आणि मग ठेचाचं मग असं ह्या साध्या मिरच्या असल्यामुळे मी यात शेंगदाणे वापरले नाही।
ह्या पद्धतीनं मी हे परतून घेते। बघू शकता तुम्ही। साध्या मिरचीच्या ठेच्यामध्ये काही नाही वापरलं तरी चालते, फक्त लसूण, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ। आणि हे पूर्ण भाजत आल्यावर यामध्ये मी 1 चमचा जिरा ॲड करणार आहे, कारण जिऱ्यामुळे ना ठेचाला खूप छान चव येते। तुम्ही नक्की असा ठेचा बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तिखट लवंगी मिरचीचा ठेचा कोणाला आवडत असल्यास तो ठेचा बनवता वेळेस काय करायचं, त्यामध्ये थोडा लिंबाचा रस टाकायचा, त्यामुळे त्याची चव छान येते। अशा मिरच्या ह्या पद्धतीने अशा दाबून व्यवस्थित भाजून घेतल्या तर खूप छान भाजून होतात। त्यामध्येच आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे। कोथिंबीर सुद्धा आपण यामध्येच भाजून घेणार आहोत। मी गॅसची फ्लेम जरा कमी करून घेते। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण भाजून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी खलबत्त्यामध्येच हा ठेचा कुटून घेते, कारण हा ठेचा जर मिक्सरमध्ये बारीक केला ना आपण तर तो फार बारीक होऊन जातो, मग त्याची काही चवच व्यवस्थित लागत नाही। म्हणून तो खलबत्त्यामध्येच थोडा जाडसर असा कुटून घ्यायचा, मग तो खूप छान लागतो। हे बघा, आता मी इथे बट्टी वाफवण्यासाठी इथं मी 2 ग्लास पाणी टाकलं आहे। ते पाणी पण छानपैकी गरम झालं आहे। आता त्यामध्ये मी इथं ही चाळणी ठेवणार आहे। आपण जे पीठ भिजवून ठेवलेलं होतं त्याचे मी असे 4 गोळे बनवून घेतले बट्टीचे। त्याला खाली तेल लावलं होतं चाळणीला आणि त्यामध्ये मी हे असं बनवून घेतलं आहे। आता हे आपण कढईमध्ये ठेवणार आहोत। आता याला स्टीम होऊ देऊ। जवळपास याला अधूनमधून बघत राहायचं। हे छानपैकी वाफून झाले की मग याचे हे आपण स्लाइस कट करायला घेऊ। इथे मी 2 चमचे तेल टाकले आहे, त्यामध्ये आता आपण मोहरी टाकू। मोहरी टाकल्यानंतर त्यामध्ये आपण दालचिनी, 2 इलायची हे पण टाकणार आहोत। त्यामध्ये कढीपत्ता सुद्धा, थोडी कोथिंबीर, त्यातच आपण आता हा आपला जो मसाला आहे तो टाकणार आहोत आणि सांबार मसाला छानपैकी छान मिक्स करून घ्यायचं। त्यामध्येच आपण हे चिंचेचं पाणी टाकणार आहोत। जी चिंच मी भिजू घातली होती ती भिजल्यानंतर मी ते पाणी गाळून घेतलं छानपैकी आणि ते आता यामध्ये मी टाकलं। बघू शकता किती छान वास येऊ लागला। ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। पाच मिनिटाला आपण ह्या पद्धतीने होऊ देऊ। छान प्रकारे ते शिजा, चिंचेचं पाणीसुद्धा, आणि नंतर आपण ते वरण त्यामध्ये टाकू। हे वरण जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळसुद्धा नको, त्यामुळे अशा पद्धतीनं हे बनवायचं। छानपैकी यावर आपण मस्त कोथिंबीर टाकू। बघा किती छान झालंय आपलं फोडणीचं वरण। आता बट्टी सुद्धा अजून बाकी आहे व्हायची, हे बघू शकता अजून काही झाली नाहीये, अजून 10 मिनिटं होऊ देऊ। हे बघा आपली बट्टी आता ही तयार झाली, रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता। आणि ही कशी बघायची हे पण मी तुम्हाला सांगते। असं यामध्ये काट्याचा चमचा असा बघायचा, त्याला जर कधी पेट नाही लागलं तर समजून घ्यायचं बट्टी झाली आहे। हे मी जवळपास 25 मिनिटं ठेवले होते। अशा पद्धतीने ही आपली बट्टी आता तयार झाली आहे। आता हिला आपण छानपैकी काढून घेऊ एका प्लेटमध्ये।
आणि तिला थोडा वेळ असं थंड होऊ देऊ. थोडी तिची वाफ अशी थंड झाली की मग आपण ते कट करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपली ही बट्टी छानपैकी रेडी झाली आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि किती मऊ झाली मस्तपैकी. आता हिला आपण तळून घेऊ. आता इथे कढई गरम करायला ठेवली आहे. आता यामध्ये आपण तेल टाकून घेऊ. बघा, इथं तेल आपलं छानपैकी गरम झालं आहे. आता यामध्ये आपण बट्टी टाकू तळायला. किती तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम पूर्ण कमी करून टाकली होती. आता बट्टी टाकल्यानंतर परत ती आपण वाढू. जास्तही फुल नाही करायचा. त्याला छानपैकी होऊ दे. आता ही बट्टी तळून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते ताईनं बट्टी आपली किती छान अशी मऊ झाली आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे फोडणीचं वरणसुद्धा खूप आपलं कमी वेळात होतं. कारण तुम्ही ह्या पद्धतीनं जर असं बनवलं तर तुमचा वेळही वाचेल आणि फोडणीचं वरणसुद्धा कमी वेळेत रेडी होईल. आता इथं मी गॅसची फ्लेम कमी करते. त्याला आपण उलट्या बाजूनं परतून घेऊ. फोडणीच्या वरणसाठी कसं आपण डाळीमध्येच लसूण टाकला आहे, थोडी अद्रक किसून टाकली, त्यामुळे कसं वरणाला छान चव येते. त्यामध्येच कांदा आणि टोमॅटो टाकल्यामुळे मग डबल आपल्याला ते काही कट करायची गरज नाही. आणि त्यामध्ये 2 तिखट मिरची टाकली की ती लाल, त्याच्यामुळे पण वरणाला एक तिखटपणाची चव येते. त्यामुळे हे सगळं काही डाळ शिजवता वेळेसच टाकायचं आणि नंतर फोडणी द्यायची. आपला वेळही वाचतो आणि वरणसुद्धा खूप छान होतं. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कसं झालं आहे ते. बघा, आपली ही बट्टी वरण रेसिपी रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर झाली आणि कमी वेळेत झाली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.